वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात हजर केलं जाणार. खंडणी प्रकरणात करार कठोडीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन. आमदार सुरेश धस यांची माहिती. एसआयटीतील काही अधिकारी कराडच्या संपर्कात असल्याचा होता आरोप. उज्ज्वल निकम यांनी बीड प्रकरणात वकीलपत्र घ्यावं यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना फोन केलाय. सुरेश धस यांची माहिती. सरपंच हत्या प्रकरणात नवीन एसआयटी स्थापन केल्याबद्दल अंजली दमानियांकडून एक्स पोस्टद्वारे स्वागत, तर तात्काळ वाल्मिक कराडवर मकोका लावण्याचीही केली मागणी. मस्साजोगमधील गावकऱ्यांचं आंदोलन स्थगित. धनंजय देशमुख यांची माहिती. केजमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांशी धनंजय देशमुखांची चर्चा. आज एसआयटीच्या बसवराज तेलींचीही भेट घेऊन माहिती घेणार. पुण्यातल्या रिअल इस्टेटमध्ये वाल्मिक कराडनं मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप. आलिशान इमारतीत 25 कोटींची कार्यालयं घेतल्याची चर्चा. मुख्यमंत्र्यांकडून एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन. बीड प्रकरणाचा घेतला आढावा. तपासात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. पोलीस यंत्रणेवर शंका घेण्यासारख्या बीडमधील घटना. 12 तारखेला बीडचे पालकमंत्री आणि आरोपींची भेट. पोलिसांनी आरोपीला जाऊ कसं दिलं? बजरंग सोनावणेंचा सवाल. स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलवत्या धनाला खुश करण्यासाठी संतोष देशमुख हत्येचं राजकारण करू नये. प्रवीण दरेकरांचं आवाहन. केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी विशिष्ट परिस्थिती असावी लागते. मात्र काही रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना फायदा कळत नाही. विनायक राऊतांना प्रत्युत्तर देत निलेश राणेंची टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपत शौर्यभूमीला भेट देणार. मराठा शौर्याची गाथा सांगणाऱ्या पानिपतच्या वीरभूमीत मुख्यमंत्री करणार मराठ्यांच्या शौर्याला वंदन. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत मंजूर. खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट. सिल्वर ओकमध्ये दोघांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटं चर्चा. ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर पवारांची भेट घेऊन केली चर्चा. शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालीय. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांनी काढली मनातली सल. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नसल्याचंही वक्तव्य. माजी मंत्री अब्दुल सत्तार यापुढे सिल्लोड विधानसभा लढणार नाहीत. सत्तारांची घोषणा. तर मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवर निवडणूक लढत असल्याची खंत व्यक्त. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत खांदेपालट होणार. शाखा प्रमुख पदापासून सर्वच पदांवर नव्या नियुक्त्या होणार. नव्या तरुणांना संधी दिली जाण्याची शक्यता. भिवंडीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मनसे पूर्ण ताकदीनं सामोरं जाणार. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची माहिती. सर्वांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. शक्तीपीठाच्या कामाचाही मुख्यमंत्र्यांकडून आढावा. कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही. शक्तीपीठ महामार्गाला मंत्री हसन मुश्रीफांचा विरोध कायम. सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग होऊ शकतो. मुश्रीफांची माहिती. अहिल्यानगर विभाजनाची आमदार संग्राम जगतापांची पुन्हा एकदा मागणी. विभाजनावरून राजकारण तापण्याची शक्यता. विकासाच्या दृष्टीने विभाजन झालं पाहिजे. जगतापांचं स्पष्टीकरण. राज्यामध्ये सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून मागणी मान्य. फडणवीसांनी फोनवर मुदतवाढीची केली होती मागणी.
सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा, पणन विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना. रासायनिक खतांच्या किमतीत खत उत्पादक कंपन्यांकडून पुन्हा दरवाढ, तब्बल 50 ते 350 रुपयांची वाढ. शेतीमालाला भाव मिळत नसताना आता खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी नाराज. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची तळीये दरडग्रस्त भागाला भेट. रखडलेल्या घरांच्या कामांवरून दानवेंनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. सरकार पुन्हा दुर्घटनेची वाट बघतंय का? दानवेंचा सवाल. अंबादास दानवेंनी महाडच्या ट्रॉमा केअर रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांबाबत दानवेंकडून रुग्णालय कर्मचाऱ्यांची झाडाझडती. रायगड प्राधिकरण विभागाच्या कामाचं अंबादास दानवेंकडून कौतुक. विरोधी पक्ष नेत्याने कौतुक केलं असलं तरी आमची कामं योग्य आणि चांगल्या स्वरूपातली, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिवीगाळ केल्याच्या आरोपाचं शासकीय कर्मचाऱ्याने काढलं पत्र. जिल्हाधिकाऱ्यांशी विसंवाद झाला होता, मात्र आता तो दूर झाल्याची पत्रात माहिती. तर ही तक्रार खोडसाळपणे असल्याचा उल्लेख. दूध व्यवसाय असंघटित क्षेत्रात असल्यानं भेसळीची प्रकार. केंद्रीय दुग्ध पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंगांची कबुली. युरोपमध्ये दूध निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार, रंजन सिंग यांची माहिती. नाशिकच्या पंचवटी परिसरात बाप-लेकाचा संशयास्पद मृत्यू. आर्थिक व्यवहारातून बाप-लेकाने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय. अधिकचा तपास सुरू. महाडमध्ये बांगलादेशी घरखोरांची धरपड केल्यानंतर आता पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. बांगलादेशी काम करत असलेल्या संबंधित PDIPL कंपनीत गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगावात 11 किलो गांजा जप्त. किल्ला पोलिसांची कारवाई. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा. दगड आणि लाठीकाठीने 3 तरुणांना मारहाण. काही विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात. लोणी काळभोरच्या MIT महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हा राडा झाला. परभणीत माजी नगरसेवकांचं रस्त्यावरील खड्ड्यात झोपून आंदोलन. रस्त्याच्या कामात होत असलेली दिरंगाई आणि कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा काँग्रेसचे माजी आमदार विशाल बुधवंत यांचा आरोप. भंडाऱ्यामध्ये प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचं संगीतमय धरणे आंदोलन. 3 वर्षांपासून कलावंतांना मानधन न मिळाल्यामुळे आंदोलन. वृद्ध कलाकारांचा आंदोलनात मोठा सहभाग. भिवंडी शहरामधून 2 मोटारसायकल चोरांना निजामपूर पोलिसांकडून अटक. चोरीच्या 4 मोटारसायकलसह 1 ऑटो रिक्षा आणि 5 वाहनं पोलिसांकडून हस्तगत. रायगडच्या माणगावमध्ये शिकाऱ्याची शिकार. बंदूक झाडावरून खाली पडल्यामुळे गोळी सुटली. गोळी लागल्यानं शिकाऱ्याचा मृत्यू. कोल्हापुरात सावकारीतून मुलाच्या अपहरणातून 29 लाख रुपये लुटल्याचं प्रकरण. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. काही दिवसांपूर्वी तक्रार विठ्ठल पाटील कुटुंबियांनी केलं होतं आंदोलन. वाशिमच्या शेलू बाजार महामार्गावर 2 मोटारसायकलचा अपघात. दोघांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. पाच वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिकांचा मृत्यू. बेस्टकडून 42 कोटी 40 लाखांची आर्थिक नुकसान भरपाई. 12 बडतर्फ आणि 24 कर्मचारी निलंबित. RTI कार्यकर्ते अनिल गलगीत RTIद्वारे बेस्टनं दिली माहिती. अपघात रोखण्यासाठी नाशिक वाहतूक पोलीस एक नवी मोहीम हाती घेणार. शहर वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची माहिती. नाशिकमध्ये उड्डाण पुलांवरून दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई होणार. महामार्गावरील अपघातानंतर पोलिसांकडून सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात.
भंडाऱ्याच्या लाखनी उड्डाणपुलावर नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला. तरुणाच्या गळ्यात 8 टाके. लाखनी ग्रामीण रुग्णालयात तरुणावर उपचार सुरू. नागपूरमध्ये अवैध नायलॉन मांजा आणि फिरकीवर बुलडोझर. 18 लाख रुपये किमतीचा नायलॉन मांजा इंदोरी मैदानात पोलिसांकडून नष्ट. नाशिकमध्ये नायलॉन मांजा विकणाऱ्या 50 जणांवर गुन्हे दाखल. आतापर्यंत 28 जणांना अटक. नायलॉन मांजा वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांना 7 पालकांचाही समावेश. मकर संक्रांतीला नागपुरात पतंगबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलीस ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवणार. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार. टोरेस कंपनीवर आता ईडीची कारवाई. मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप. ईडीचा खटला शिवाजी पार्क पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित. सूत्रांची माहिती. टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना विकलेले हिरे आणि मौल्यवान खडे बनावट. ईओडब्ल्यू न्यायालयाची माहिती. मुंबईतील टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून 12 जणांविरोधात लुकआउट नोटीस. यात 9 युक्रेनियन नागरिकांचा देखील समावेश. शासनाच्या योजना आणि निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. एआय तंत्राचाही वापर होणार. धुळ्यात केवळ 28% शाळांकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना. वर्गखोल्या आणि शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या शासन निर्णयाकडे शाळांचं दुर्लक्ष. 15 जानेवारीला होणारी यूजीसी नेटची परीक्षा पुढे ढकलली. मकर संक्रांती, पोंगल आणि इतर सणांमुळे परीक्षा पुढे ढकलली. पुढील परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार. शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार. शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकवण्यावर भर द्या. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला. मार्च अखेर आणि एप्रिलमध्ये शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होईल. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. नवी मुंबई विमानतळ सेवा लवकरच सुरू होणार. डोमेस्टिक विमानसेवा मार्च अखेर तर इंटरनॅशनल विमानसेवा एप्रिल अखेर सुरू होणार. उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांचे संकेत. डोमिसाईल सर्टिफिकेटसह जाचक अटी काढण्याचेही संजय शिरसाट यांचे संकेत. औषध पुरवठेदारांना थकीत बिलं देण्यात मुंबई महापालिकेची बैठक. येत्या 2 आठवड्यात 50% रक्कम देणार. उर्वरित रक्कम 15 फेब्रुवारीनंतर दिली जाणार. मुंबई महापालिकेच्या बैठकीत निर्णय. आज देशभर महासंक्रांतीचा उत्सव. देशभरात विविध नावाने संक्रांत सण साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे राणा दाम्पत्याकडून आज पतंग महोत्सवाचं आयोजन. लहान मुलांना पतंगाचं वाटप करून पतंग महोत्सव साजरा करणार. तर युवा स्वाभिमानचा मोठा पतंग राणा दाम्पत्य उडवणार. नाशिकच्या येवल्यात 3 दिवस पतंगोत्सव. लहान मुलं, तरुणांसह महिलांनीही घेतला पतंग उडवण्याचा आनंद. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त अकलाई देवीला 64 भाज्यांचा महाभोग. यानंतर बाजरीची भाकरी, खेंदाड, राळे भात आणि जिलबीचं वाटप. कोल्हापूरमध्ये महाराणी ताराबाईंच्या चित्ररथाचं उद्घाटन. ताराबाईंच्या पराक्रमाची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी सांस्कृतिक विभागाकडून चित्ररथ.
रत्नागिरीच्या मार्लेश्वर देवस्थानात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कल्याण विधी सोहळा साखरपा गावातील गिरिजादेवी आणि श्रीदेव मार्लेश्वर यांच्या विवाह सोहळा म्हणजेच कल्याण विधीला राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी। भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण फाउंडेशनतर्फे तर्पण युवा पुरस्काराचं वितरण, तरुणाईच्या यशाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी पुरस्काराचं आयोजन। नवीन पर्यटन स्थळ विकासासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। कोयना जलाशयाजवळच्या मुनावळे, वासोटा किल्ला आणि तापोळा पट्ट्यातील विविध भागांना दिली भेट। महाज्योती या संस्थेतर्फे 5 जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। पुढील 100 दिवसांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागानं करायच्या कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। ठाण्याच्या उपवन संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या सांगता सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। मंत्री प्रताप सरनाईकांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत। अहिल्यानगरमध्ये 29 जानेवारीपासून 66वी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते भूमिपूजन। प्रयागराज महाकुंभमध्ये आज पहिलं शाही स्नान। महानिर्वाण आखाड्यातील नांगा साधूंच्या स्नानाने होणार स्नानाला सुरुवात। दिल्लीत पंतप्रधान मोदींकडून लोहरी साजरी। विविध क्षेत्रातील लोक, तरुण आणि महिला लोहरीत उत्साहाने सहभागी। जसं मोदी खोटं आश्वासन देतात, खोटा प्रचार करतात, तसंच केजरीवालांनी केलं। काहीही फरक नाही। राहुल गांधींचा एक्स पोस्टद्वारे केजरीवालांवर हल्लाबोल। केजरीवाल देखील अदानींचे मित्र। राहुल गांधींचा केजरीवालांवर निशाणा। वाढत्या महागाईवरून आणि भ्रष्टाचारावरून राहुल गांधींचा जोरदार हल्ला। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। दिल्लीमध्ये आज दाट धुकं पसरण्याची शक्यता। हवामान खात्याने जारी केला ऑरेंज अलर्ट। ब्राझीलमध्ये भूस्खलनात 10 जणांचा मृत्यू। मुसळधार पावसामुळे आग्नेय ब्राझीलमधून भूस्खलन, तर अनेकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश। चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात 5 रिश्टर स्केलचा भूकंप। शिगोत्सो शहरात आसपासच्या परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के। रशिया युक्रेन युद्धाच्या गोळीबारात थ्रिसूरच्या तरुणाचा मृत्यू। बिनिल बाबू असं या तरुणाचं नाव। रशियन सैन्यात जबरदस्तीनं भरती केल्याची माहिती। चार मुलांना जन्म द्या, 1 लाखांचं बक्षीस जिंका। इंदोरमध्ये परशुराम कल्याण बोर्डचे अध्यक्ष विष्णू राजोर यांचं अजब विधान। हिंदूंना 4 मुलांना जन्म द्या, अन्यथा दुसऱ्या धर्मातील लोक देशावर कब्जा करतील। विष्णू राजोरिया यांचा व्हिडिओ व्हायरल। AI कडून कधीच सोडून न जाणारी आर्या ही रोबोट गर्लफ्रेंड तयार। यासाठी तरुणांना फक्त 1.5 कोटी रुपये मोजावे लागणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।